जनसुरक्षा कायदा आणि हिंदीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय, तर फडणवीसांनी पलटवार केला आहे। प्रकल्पांना विरोध केल्यास अर्बन नक्षल एकदा अटक करून दाखवा असं आव्हान राज ठाकरेंनी केलं। तर अर्बन नक्षल सारखे वागाल तरच अटक, कायदा न वाचता राज ठाकरेंचं वक्तव्य असा पलटवार फडणवीसांनी केलाय। आता तुम्हाला बडे तुम्ही ह्या सगळ्या जमिनी आणि याच्यावरती बडे कायदा आणला राज्य सरकारने। तुम्ही कोण आहात? तर अर्बन नक्षल आहात, शहरामध्ये राहणारे नक्षल। तुम्ही जर विरोध केला, कुठच्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकतं, एकदा करूच देत। त्याकरता बनलेलाच नाही कायदा, तर त्यांना का तुम्ही अर्बन नक्षल सारखे वागाल तर तुमची अटक होईल। तुम्ही अर्बन नक्षल सारखे वागत नाही, त्यामुळे तुमची अटक करायचं कारण नाही। आंदोलनकांच्या विरुद्ध हा कायदा नाही, सरकारच्या विरुद्ध बोलायच्या याच्यामध्ये पूर्ण मुभा आहे, त्याच्या विरुद्ध हा कायदा नाही। त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचे जे काही कमेंट्स आहेत, हा कायदा न वाचता केलेले कमेंट आहेत। महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात लहान मुलांना हिंदी कशी आणता येईल आणि शिकवता येईल याचा विचार करतोय, पण महाराष्ट्रामध्ये जे काम धंद्यासाठी येत आहेत त्यांना मराठी कशी येईल याचा विचार नाही मुख्यमंत्र्यांच्या मनात। महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना मराठी सोबत अजून एक भारतीय भाषा जर शिकायला मिळाली तर त्यात काय वावगा आहे। आपण भारतीय भाषांना विरोध करायचा आणि इंग्रजी करता पायघड्या घालायच्या, ही जी मानसिकता आहे, या मानसिकतेला माझा विरोध आहे। गुजराती साहित्य संमेलन भरवतोय म्हणे, भरवू देत। व्यापाराच्या चोपड्यांमधनं पुस्तकाच्या चोपड्यांमध्ये लक्ष गेलं तर जास्ती बरं। मराठी माणसाची आणि गुजराती माणसाची लागावी, इथे भांडणं व्हावी, त्यात आपण मतं कशी काढू शकतो, काय काय करता येईल याच्यासाठीचे उद्योग आहेत, दुसरं काही नाहीये। त्याला वाटलं होतं की लगेच राज ठाकरे आणि बाकी सगळे संजय राऊत आम्ही सगळेजण रिॲक्ट होऊ त्याच्यावरती, होणार नाही। आम्हाला जे पाहिजे तेच आम्ही करू, तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही करणार नाही, बिलकुल करणार नाही। ज्या वेळेला समजेल की तुमच्या कृतीतनं महाराष्ट्राला नख लागतंय त्यावेळेला अंगावरतीच येऊ।